जेवण करतोय मित्रांनो आम्ही इथं आता. इट्स लंच टाइम माय फ्रेंड्स. भूक लय लागली आहे. मी काय म्हणतो 5 मिनिटं जेवण करून घेतो त्या पोरांना भूक लागलेली आहे. बॅग खाली येऊन पिकनिक चालू मित्रांनो. हे बघ आता काय भाऊ खाली जेवायला आलंय आता. पिकनिक चालू आहे मित्रांनो. पिकनिक करतोय आम्ही आता कारण कसं सकाळी जेवलेलं नाही. आता जेवण करून घेतो. जेवण केलं 5 किलोमीटर लगातार चालायचं आहे. चालून खचायचं आहे. मग ते आंघोळ करायची. कसं वाटतं ते युपी येऊन पिकनिकला आलोय. युपी मध्ये पिकनिक आहे. काय स्पॉट भेटला आपला जेवणाला. संकेत भाऊ कसं वाटतं सांग. मजा तर भरपूर येते. हां हालही तेवढे होत आहे. हां पण मनात उद्देश आहे की आपल्याला 144 वर्षानंतर जे भाग्य लागले आपल्याला ते भाग्य आपण आजमावलं पाहिजे आणि प्रयागराजमध्ये येऊन आपण संगम घाटावर आंघोळ केली पाहिजे. बरोबर. आंघोळ म्हणजे ही 144 वर्ष म्हणजे कसे असतात ही डायरेक्ट 30 पिढीला मिळतील आपल्याला आता नंतर. त्यामुळे आपल्याला जे सौभाग्य प्राप्त झालंय ना त्या सौभाग्याचा आपण लाभ घ्यावा ही नम्र विनंती सगळ्यांना. तर बघा आपलं संकेत भाऊ हे आपले गुरुमाऊली यांचं ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. खूप मन प्रसन्न झालं आमचं. हे आमचे माऊली झाले आता आमचे गाईड. आता जेवण करतोय ना आता. आणि आमचे शेखर कॅमेरामॅन यांच्याकडे आता व्हिडिओ कॅमेरा जात आहे. संकेत भैया सीरियस डिस्कशन कर रहे हैं. हमको भी बता नहीं रहे कि क्या डिस्कशन कर रहे हैं. बोल रहे अजय देवगन भैया सुबह केसरी. एक किलोमीटर आलोय मित्रांनो स्टेशनवरनं. अजून 4 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. तर संकेत दा म्हणत होते की आपल्याला त्रिवेणी संगमचा रस्ता माहीत नाही म्हणून विचारून गेलं बरं म्हणे. त्याच्यामुळे विचारपूस चालू आहे थोडीफार. खूप गर्दी मित्रांनो. अर्धा रस्ता चालत आलोय. इथं सगळे ड्रायव्हर आहेत झोपून गेले. बघू शकतो तुम्ही. गर्दी नाही आहे. त्यांचे संकेत दादा पुढे चालले म्हणून आम्ही अमरपाल लवकर जावं लागते. टुरिस्टर गाईड आलोय मित्रांनो संगमवरती. खूप ट्रॅफिक होती. ट्रॅफिक चिरत चारत आता आलोय. हे संकेत दादा आमच्या काही धीर नाही घेते. त्याच्यामुळे आम्हाला खूप पळावं लागते. बघू शकतो तिथं त्रिवेणी संगम. हा हर हर महादेव. बोल नजारा एकदम वेगळा आहे. खतरनाक एकदम. गर्दी केवढी गर्दी हे गर्दी कमी करते सवय नाही मला. गर्दी आसान आहे मित्रांनो. एवढ्या उन्हामधून चालावं लागते. खाकी आज मला बर्थडे झाली. आज खाकी भेटली मला. काय एवढी हालत डाऊन नाही झाली आमची वाली. तरी पण अजून आम्ही 10-20 किलोमीटर चालू शकतो. आमच्या संकेताला सांगायचं नाव नाही घेत. मित्र कमांडर. अरे ते दिसला ना ठक ठक तो गेले. पायाला बसेल एकदम पोझिशन घेऊन. भांगपिली किती जास्त नाहीये.
बजरंगबली काय वाह 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 ट्रायल के लिए था मित्रांनो, ट्रायल के लिए बजात आहे संकेत दादा. एकदम डायरेक्ट अम्मा कोण होते कसं वाटतंय त्रिवी संगम बाबू त्याची आम्हाला आतुरता होती. आता आम्ही चाललोय डुबकी मारायला. डुबकी मारेंगे पाप धोएंगे पब्लिकच पब्लिक आहे लय काही पब्लिक आहे बरं का कोणा यायचं येऊ शकता तुम्ही काही विषय नाही हे बघा हमारा यूट्यूबर नल्ला बेरोजगार दूरपर्यंत छोटा मित्रांनो गच्ची लंबा होता तरी पण आम्ही हार्दी मानली. खूप थकून गेलो मित्रांनो. आले तुफान किती जिद्द ना सोडली झीप घेतली आकाशी झीप घेतली मागून मागे मागे मागून गेलो मित्रांनो. व्हिडिओ व्हिडिओ व्हॉट्सअप पाणी पिऊन घे ते सांगताय मित्रांनो आम्हाला 250 मीटर पुढे गेल्यावर तुम्हाला जहाज मीट मिळेल बघ. त्याच्यानं तुम्ही तिकडे जाऊ शकता. आता आम्ही तिथं चाललो आहे. मग आम्ही तुम्हाला धावतो तिथं जहाजमध्ये गेल्यावर. याला व्हिडिओ काढायचा आहे. हा म्हणजे माझा व्हिडिओ काढ म्हणजे काढतो आता याचा पण व्हिडिओ काढावा लागेल. तर बरं भेटतो मी तुम्हाला व्हिडिओ काढल्यावर. तर माननीय पिता श्री आणि राजमाता तुझ्यासाठी तुम्हाला माहीत आहे आम्ही आलो इकडे महाकुंभ. तर तुम्हाला वाटत ना गर्दी खूप जास्त असेल. जास्त काही नाही एकदम कमी गर्दी आहे. गर्दी दाखव एकदम कमी गर्दी एवढी कमी गर्दी मी आजपर्यंत पाहिलीच नाही जिल्ह्यामध्ये. आणि हा इकडे त्रिवेणी संगम. हो मान्य माझ्या घरचे माझे पालक तुम्हाला विनंती करत होते की काही घेऊ नका. तुमची गाडी घ्या काही गाडी घ्या. धन्यवाद. फिरवण्याला वाटतं ते ट्रॅव्हल राईड वाटतं बोला. एक ठिकाणी बसलो मित्रांनो आता. अंघोळ करून झाली मित्रांनो. आता इथं बसलोय आणि इकडे प्रयागराज आता इथे किती दूर आहे थोड्या वेळात किंवा आम्ही इथनं म्हणजे त्यानंतर आम्हाला काशीला जायचंय. थोडं रुमाल वगैरे सुकू देतो. हा तिथे कुठं बांधतोय आता. बॅग पॅकिंग केले. पाणी गिनी थोडं भरले आम्ही. आता आपण काशीला जाऊ. तो राम राम भाई सारी आने हे पीछे हमारा कुंभ. तर आणि मग आमच्या आंघोळी झालेल्या आहेत माझ्या. प्रयागराजचं जे स्नान आहे ते झालेलं आहे आपलं. हे 144 वर्षानंतर आलेला हा योग आहे. त्या योगमध्ये आम्ही आंघोळ केलेली आहे. आंघोळ म्हणजे शाही स्नान असतं हे एका प्रकारे. ते आम्ही पार पडलेलं आहे. नेक्स्ट टाईम आम्हाला कधी याचा लाभ मिळतो ते काही माहीत नाही. पण आता आलेलो आहे आम्ही याचा लाभ घेतलेला आहे. तरी सगळ्यांना राम राम. जय हरी माऊली. जय हरी जय गंगा माता. तर गोष्ट अशी आहे की इकडे येण्याचं एक मेन कारण म्हणजे की
144 वर्षामधनं इकडे आलेला आहे. आपल्या माऊलीने सांगितलं आपल्याला. तर कसं आहे, आपले जे मुलं आहेत ते मुलांना व्हिडिओ दाखवायला बरं होऊन जाईल की आम्ही आलो होतो, तुमचे पप्पा इकडे गाडी गेले होते बघ, की तुमचे पप्पा खूप देव करीत होते, देव केले त्यांनी. कुंभस्नान तुम्हाला सांगतो मी, कुंभस्नान करून खूप खूप जास्त मनाला शांतता लाभलेली आहे. तुला काय म्हणणं सांगायचं? माझं काही नाही, आता लवकरात लवकर काशीला जायचं आणि तिथं फिरायचं. हां, काशीला जायचं आता, कारण की विचारलं की अयोध्ये पण जाऊन यायचं, पण पाणी खूप थंड होतं मित्रांनो, त्यामुळे कानात गेलं त्याच्यामुळे मला थोडं कसं मस्त वाटतंय. अयोध्या तब्येत आता काय म्हणते काय माहिती तुम्ही सांगताय. अयोध्या जायचा इच्छा चालू आहे, पण बघू गर्दीनुसार बघू, काय विचार करतो? गर्दीनुसार बघू. ट्रेनमध्ये गर्दी हजार लोक गेटवर उभे आहेत, 1000 लोक गेटवर उभे आहेत. आता स्टेशनला गेल्यावर माहिती पडेल आता मित्रांनो. पण जेवण बाकी आमच्या त्याबद्दल नाही सांगताय नाही. आता जाऊ, थोडं जेवण करू, थोडं फिरू, पण स्टेशनवर जाऊन काशीला जाऊ. सांगा आम्हाला ही स्टाईल कशी वाटते तर UP वाली स्टाईल कर. कदा कोणता साप आहे? कालिया नाग दिखाव ना एक बार इधर. मित्रांनो कालिया नाग है, हाथ लगा सकते हैं उसको? बिल्कुल अच्छा हो तो गर्दन में पैर ले पैरा दे चाहेंगे नहीं यार? नहीं तर बघू शकता मित्रांनो, आता सापाला हात लावलेला आहे आणि खूप लाभ प्राप्त झाला महाकुंभमध्ये आम्हाला सापाला हात लावून. सस्ती मस्ती फोटो ढाक अंघोळ करून चाललं मित्रांनो आता प्रयागराजवर ना. इकडे बघ रे, आता कुठं जायचंय? आता जातो आम्ही प्रयागराज नेनी रेल्वे स्टेशन. नाही जंक्शन मित्र. नेनी जंक्शन आणि तिथं जवळ पडेल आम्हाला. सगळे बॅग पॅकिंग करून तयारी करून शू काशी. हा बघू शकतो थार कशी वाटते? थार उभी थार तुम्हाला वाटते? मजा एक नंबर आला मित्रांनो पण प्रयागराज. मजाबद्दल तर काही विशेष कोण डायरेक्ट मजाचा विषय नाही, बेकार आळप सडक मजा येईल डायरेक्ट. एकदम पैसा वसूल झाला आमचा डायरेक्ट. पैसा कमी लावेल मजा जास्त येईल, कारण की जेवढा याला खर्च झालाय ना तिचा पैसा वसूल एकदम पूर्ण झालाय. खाली पण त्याबद्दल आम्ही आता काही बोलू शकत नाही. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चला मित्रांनो, तर ठीक आहे, बाय. लावला काफी नदी करून काय तिथे गेलो होतो मित्रांनो आम्ही. झुमक आभारी रस्त्यापर्यंत आलो आम्ही. किती रे? 5 किलोमीटर आला असेल आता, अजून 5 किलोमीटर जायचं. 4 लागेल, 4 जावं लागेल. जसं येताना गर्दी होती मित्रांनो, तशी जाताना पण गर्दी आहे. बघू शकता तुम्ही, इथं मागे पण बघू शकता. कॅपॅसिटी खूप डाऊन झालेली आहे. आणि आपले आमचे जे दादा होते ते विटॅमिनच्या गोळ्या घेत आहे. विटॅमिनच्या गोळ्या घ्यायला गेले. आता गोळ्या घ्याव्या लागतील, मग पुढे स्टेशनकडे प्रस्थान करावं लागेल. गर्दी तर बघू शकता तुम्ही, जशी जाताना होती तशी येताना पण. फिरायचा भान राहू द्या, पण ना
खाय प्यायच्या गोष्टी सोडून नका तरी भान राहू द्या आणि शरीराचा असा कस नका काढा बरं भूक पण लागली मित्रांनो खूप. का असा कस नाही काढायचं शरीराला. बाय. त्या रस्त्याला ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला रस्ता चेंज करावा लागला मित्रांनो. त्याच्यामुळे ह्या सुमसाम रस्त्याने आलं आता. इथं मॅप लावला आहे. आता मॅप जसं घेऊन जातो तसं जावं लागतंय. असे नाही सर कंडिशन खूप डाऊन झाली मित्रांनो. डाऊन होईल नाही. शॉर्टकट मारून जावं लागते. काही डाऊन होईल नाही अजून मी 12,000 किलोमीटर 12,000 किलोमीटर आपलं सहारा घेऊन जावं लागते. दुका कडार घे ना मल कडार घे. नाही तुला काय करायचं घुमत बॅग घेतली कड्यावर मी तुझं कड्यावर वागतंय का म्हणजे मला कंबर वाकून नाही ट्रॅफिक पुरा कोरा हे कसं पोट नाही रिक्षा तिकडे रस्ता चेंज करायला लागला. त्याला सांगते कडार घे घेत नाही मित्रांनो. गेले का दंगले उदलिंदर एवढी मोठी बॅग घेऊन चालायला लागते. दाखवतोय आई खायची कमतरतामुळे बा काय लागतंय लाडू का लाडू. मुरमुऱ्याचे लाडू ते 5 रुपये किलो लाडू मुरमुऱ्याचे हॉटेलला चाललो हॉटेलला जायचं आहे जेवायला भूक लागली तर आहे तर मग काहीतरी पाहिजे थोडंफार हॉटेलमध्ये पोचण्यासाठी काही पाहिजे त्या हॉटेलला पोचलो नसतो आम्ही म्हणून लाडू काय मागवलंय गोपाल? माऊलीकडं नाही बरं का थोडं माऊलीकडं नाही हे कसं आहे आता माऊली काही बोलू शकत नाही आपण मी 8 पैसे येतो बुवा मान खराब आहे आमचा आला कसं आहे शाउट आउट बिग बॉय बिग ब्रदर टाकर रे. एक तर कॅमेरामॅन कधी बोलतो का? कॅमेरामॅन नाही बोलत, फक्त कॅमेरामॅन शूट करतो. हार्ड डिस्क पीस दालचिनीला हार्ड डिस्क पीस आणि आओ जाओ खाने को आओ जाओ. प्रयागराज स्टेशनला आलोय आता. बोल आता थोड्याच वेळात आमची गाडी येणार आहे काशीला जायला. आता थोडी तयारी चालली आमची बॅगा गिगा. ते थंडीमुळे स्वेटर वगैरे घालतोय. या बॅगा आहे. संकेताची गाडी 12ला आहे म्हणून संकेता इथनं चालला जाईन घरी. आता आम्ही जाऊ काशीला. 8:30ला आमची गाडी येणार आहे 10-15 मिनटं. तर भेटू आम्ही तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये काशीला. बाय.